हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आता होळी येत आहे. मी आता पुरणपोळी करत आहे. तर पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला दाखवते. चला सुरुवात करूया. ही डाळ घेतली आहे चण्याची. अर्धा किलो वजनाप्रमाणे अर्धा किलो घेतली आहे. ती आता मी थोडी धुवून जरा एक दीड तास भिजत ठेवते, म्हणजे जरा सॉफ्ट होईल आणि लवकर शिजेल. चण्याची डाळ ही मी स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुतली आहे आणि आता ती भिजत ठेवते 1-1.5 तासासाठी. डाळ मस्त आता भिजली आहे चांगली. आता ती कुकरला लावून घ्यायची. अंदाजे 2 ग्लास पाणी टाकलंय त्याच्यात मी अजून, आणि 1 चमचा थोडीशी हळद, 1 चमचा तेल. हे सगळं आता कुकरला लावून घेते. 3 शिट्ट्या घेते कुकरच्या. हा मी अर्धा किलो गूळ घेतलाय. माझी डाळ अर्धा किलो होती, म्हणजे दोन्ही सम प्रमाणात घेतलाय. आता जेवढी डाळ तेवढा गूळ. 3 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर थंड झाला. मी आता डाळ बघते काही शिजली का. चांगली शिजली आता ती व्यवस्थित. चांगलं पाणी काढून घेतलंय व्यवस्थित. चांगली जराशी निथळू दिली 5 मिनिटं. आता ती कुकरला टाकते मी परत, आणि त्यात गूळ काढलेला होता मापाचा, तो गूळ मिक्स करणार त्याच्यात, आणि परत गॅसवर ढवळून थोडं गूळ आटवून घेते. आता हे पुन्हा गॅसवर ठेवते. असं हळूहळू मंद गॅसवर ढवळत राहायचं थोडं. पूर्णपणे हा गूळ विरघळला पाहिजे त्याच्यात. हळूहळू ते मध्ये मध्ये ढवळत राहायचं त्याच्यात. खाली लागू नाही द्यायचं. स्लो गॅसवर ठेवून द्यायचं. डाळ आता ही चांगली मस्त एकजीव झाली आहे. पुरण चांगलं आपलं तयार झालंय. आता ही डाळ मी वाटून घेते. जास्त वाटायची गरज नाहीये. चांगलीच नरम हे झाली आहे. थोडीशी कुठे कुठे असेल ती मी चाळणीत वाटून घेते. अशा प्रकारे ही सगळी चमच्याने अशी मॅच करायची. चाळणीतून मस्त वाटली जाते ती. जास्त प्रेशर द्यायला लागत नाही. चांगली शिजली आहे डाळ आपली. अशी करून चांगली मॅच करायची. हे बघा अशी पडते चांगली आपली. मस्त स्मूथ गोळा तयार होईल याचा. अशा प्रकारे पुरण आपलं मस्त तयार झालंय. आता त्यात वेलची पावडर आणि थोडस जायफळ खिसून टाकते. मिक्स करून पुरण आपलं तयार झालं. आता हे सगळं हे मैद्याचं पीठ मी घेतलंय अर्धा किलो. चाळून घेतलंय चांगलं. आता त्यात मीठ टाकते चवीपुरता. थोडं गव्हाचं पीठ घेतलं मी पाववाटी, आणि थोडीशी किंचित हळद टाकते कलर साठी. थोडं पाणी टाकून मळून घेते चांगलं मऊसर असं. थोडं तेल पण टाकते मळताना. अजून थोडस तेल ह्याच्यात टाकते आणि असं चांगलं खेचून घेते, म्हणजे चांगलं ते पीठ येते व्यवस्थित. तर हे मळून झालंय चांगलं पीठ. आता हे झाकून ठेवते 1-1.5 तासासाठी. मग नंतर आपण पोळ्या करू. दोन तासांनी चांगलं पीठ मस्त झालेलं आहे तयार. आता ह्याची आपण पुरणपोळी करायला घेऊ. एवढा गोळा घेतलाय तो आता असा प्रेस करते मी. वाटी तयार करायची. अशी वाटी तयार केली की त्यात जेवढं पीठ घेतलंय तेवढं पुरण घ्यायचं. तेवढा पुरणाचा गोळा घ्यायचा. असं व्यवस्थित चारी बाजूनी लॉक करायचं त्याला. असं पूर्ण बंद केलं की मग पुरण बाहेर येत नाही. आणि हा असा व्यवस्थित लाटून घ्यायचा. थोडासा पिठाचा हात लावायचा.
पीठ लावून थोडस असं प्रेस करून घ्यायचं हाताने. सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरलं जातं. अलगद लाटत घ्यायची ती पोळी. तवा मी गरम करत ठेवला आहे. त्यावर टाकते. वरून तुपाची धार टाकायची आणि थोडी चारी साईडने भाजून घ्यायची, म्हणजे कुठे कच्ची राहणार नाही ती. अशी मस्त फुगली आहे. पुरणपोळी तयार झाली आपली. अशा प्रकारे माझ्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट्स करून सांगा आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा.